जय श्रीराम. आता जे लाड झाले ना ते पुरे झाले बरं का. म्हणजे पार तुम्ही आता स्ट्रॉपोल वगैरे काढायला लागले की हर्षवर्धन जाधवांनी कोणत्या पक्षात जावं. गरज काय रे. हा, काहीही नसताना लाख मताच्या वर या विधानसभेत मतदान घेतलं मी. घेतलंय. ठीक आहे. काहीच नसताना, न पैसा, न राजकीय शक्ती, न काही. बदनाम्या वाटतील तितक्या, तब्येतीचे बँड वाजलेले, कोणाचाच सपोर्ट नाही, एकटाच फिरायचो, एकटाच प्रत्येक घरी जायचो, पाया पडायचो, कोणी यायचं पण नाही सोबत. अशा या परिस्थितीमध्ये लाख मताच्या वरती मी मतदान घेतलंय. काउंटिंगचा घोटाळा जर झाला नसता ना तर 200% निवडून आलो असतो. ठीक आहे. विमान येऊन थांबली होती औरंगाबादच्या एअरपोर्टला की आता आमच्याबरोबर दादाला घेऊन जाणार. कोण राहिलं होतं. काय वाटेल तितक्या ऑफर दिल्या. निवडणूक चालू आहे, त्या निवडणुकीत 5 कोटी घे, 10 कोटी घे, पण आमच्याकडे बुक होऊन जा. एक्झिट पोल महाराष्ट्राचे, हर्षवर्धन जाधव विजयी, फक्त औपचारिक घोषणा बाकी. ही परिस्थिती कशावर झाली. फक्त मेहनतीमुळे आणि रायभान जाधव साहेबांच्या आशीर्वादामुळे, प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादामुळे, माझ्या आईच्या आशीर्वादामुळे. कधीच आम्ही गद्दार झालो नाही लोकांना, म्हणून आमची ही स्थिती आहे. आज काय तुम्हाला त्या नगरपालिकेवरून वाटतंय. काय वाटतंय रे. त्या नगर परिषदेच्या एरियामध्ये दर निवडणुकीमध्ये संतोष कोल्हेंपेक्षा कितीतरी मतं मी जास्त घेतो, त्यांनाही ते माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळं फडफड करू नका. राहिला जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रश्न, मला संजनाने फक्त फिरून दाखवावं मतदारसंघामध्ये. हनतील त्याला, बायकाच हनतील. ठीक आहे. बाकीचा तो कुठं गेलाय, तो मित्र आमचा नागदचा, त्याचंच पोरगं निवडून येतं का, त्याची बायको निवडून येते, त्याची पण फाटून बसली तिकडे. बॉस, लोकांची बेईमानी लोकांना बिलकुल आवडत नाही. ठीक आहे. काही लोक बोलतात, काही लोक बोलत नाहीत, पण लोकांना ते बिलकुल नाही आवडत. लोकांचं जाऊ द्या हो, कोणालाच आवडत नाही की आपल्याशी कोणी बेईमान व्हावं. ठीक आहे. आणि 6 वेळेला ज्यांनी माझा खून केलेला आहे, 6 वेळेला, त्या काय सांगणार आहेत की आम्ही हे करते आणि ते करते. उगं तुमचे सगळे लाड करत होतो म्हणून मी आतापर्यंत ते चालवलं. आता नाही, बंद. ठीक आहे. पण तुम्ही स्ट्रॉपोलपर्यंत जर उतरत असाल ना, काय स्ट्रॉपोलकडून करणार आहे तुम्ही. काय करणार, काय आहे तुम्ही. काय मतदान आहे त्यांच्याकडे, काय आहे. आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नाही भेटला या पक्षाला. कशाबद्दलचं चाललं रे तुमचं. सगळं बुडलं, गरीत गंगा झाली. नाही, ते कोणीतरी पक्ष असता ना किंवा तुम्ही निवडून येता. अरे गदड्या हो, आजही निवडून आलोय, पण काउंटिंगमध्ये घोटाळा करून ठेवलं ते एकनाथ शिंदे. त्याला काय करायचं. एकनाथ शिंदेने पण केलेलं नाही, देवेंद्र भाऊंनी करून ठेवलाय तो. याला कोण काय करणार आहे. नीट लाईननी चालला तर एक ना एक दिवस भगवंत त्याला संधी देतो. नेहमीच राक्षस विजय होतो तसं नाही. एखादी फाईट हरलो म्हणून काय झालं. आणि मागच्या वेळेला तुम्हाला परत सांगतो, 4 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्य तेव्हाही आणलेच होते रायबान जाधव विकास आघाडीचे. ठीक आहे. त्यामुळे उगं काहीतरी आपलं फालतुगिरी करू नका, जेणेकरून तुम्ही तुमच्या पायावर